नाही म्हटलं बघूया तरी चपातीवाल्या साळवींची मुलगी कशी चपात्या करते ते. हा बरी आहे. नाही म्हणजे मोहितने तुझ्याशी लग्न केल्यानंतर फक्त 3 रुपयांचा फायदा झालाय आम्हाला आतापर्यंत. आणि तेही आतापर्यंत सगळं तोट्याचाच सौदा होता. लग्न म्हणजे काही सौदा नाहीये त्यात नफा तोटा बघायला. नाही तुझं बरोबरच आहे, पण लग्नात रंगरूप सुद्धा बघतात. समोरच्याकडे ते नाहीच आहे म्हटल्यावर काय बोलणार आम्ही तरी. ते पदरी पडलं ते पवित्र झालं म्हणून मोहित संसाराला लागलाय. आणि तुमचं लग्न पण अशा परिस्थितीत झालं ना की तुमची लाज जाऊ नये म्हणून कोणाला तरी पुढे यावं लागलं. मोहितने केवढं मोठं धाडस केलं. अगं तुझ्याशी लग्न केलं त्यावेळी त्याने हा नाही विचार केला की पुढे जाऊन हिला 4 चौघात कसं काय मिरवायचं. म्हणजे लोक असं म्हणू शकतात ना की याला ही अशी बायको मिळाली आहे म्हणजे त्यातच काहीतरी खोट असेल. आता तूच बघ, हे एवढं सगळं असताना मोहितने एवढं मोठं धाडस केलं आणि तू म्हणतेस की नप्या थोट्याचं काय. वा आई काय चाललंय का तुझं? हा मी कुठे काय, मी आपलं ते काही बोलू नकोस, मी ऐकतोय सगळं मगजपासून. आणि तुझा आवाज एवढा पण बारीक नाही की कोणाला ऐकू जाणार नाही. हे बघ मी तुला आत्ताच सांगून ठेवतोय, माझ्या बायकोशी तू असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. मी तुला आत्ताच सांगून ठेवतोय आई. आणि तू काय करतेस? चल आवर लवकर, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. चल चल चल. बर आवर. माझी आई ऐक शांत 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 हो. मी तुला कालच सांगितलं नाही तिला काही बोलत जाऊ नकोस म्हणून. ती डेंजर बाई आहे, ती सर्किट डोक्याची आहे. बोलत जाऊ नको म्हणजे मी काय तिचं ऐकून घेऊ? हे बघ तिला बघितलं ना की माझ्या डोक्याचा संताप होतो. नाही मी समजू शकतो, पण तुझा असा टोमणा मारून तिला काही फरक पडतोय का? बघितलं ना आता पण जाताना तुझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत गेली ती. माझ्याकडे नाही तुझ्याकडे. जे काही असो पण तिला त्याचा काही फरक पडतोय का? नाही. तू तिचीच बाजू घे रे. तिला मी सोडणार नाही. डोक्यात जाते. अगं मी कुठे तिची बाजू घेतोय? मी तुझीच बाजू घेतोय. मी तुझ्याच बाजूने बोलतोय. मला काय म्हणायचंय हे बघ, मी तुला काय म्हणतोय का, तुला काय तिच्याशी वागायचं तसं वाग, काय तिला त्रास द्यायचा तो त्रास दे, पण जरा डोकं वापर ना. काल कसं तू तिला उपाशी ठेवलंस, अशी काहीतरी आयडिया काढ की तिला त्रास होईल. अच्छा असं तर मग असं. काय कशी वाटली आयडिया? बेस्ट बेस्ट. मोहित हा निघूया. तू तयार पण झालीस? पाहिलं माझी बायको कशी क्विक आहे. अरे हे काय डफा राहिला की. आणि स्वीटू डब्यात जे दिलंय ना तेवढंच खायचं. हा नाही म्हणजे आता जरा डाएट वगैरे कर, बारीक झाली पाहिजेस. आई अरे तर काय करतोय? तिच्या तब्येतीसाठी सांगते ना. हो तुमच्या सुखी संसारासाठीच बोलते हो मी. हा चल निघ. हा माझा आहे का? हो भरपूर दिलंय. थँक्यू. मी चल बायको. काय बोलताय तुम्ही? ही कुठली फालतू कंपनी नाहीये. खानविलकर फिटनेस ग्रुप बद्दल बोलताय तुम्ही. बोलताना जरा शब्द जपून वापरा. मी काय लुक इट इट. काय झालं तायडे? एवढी का चिडचिड करतेस तू? का चिडले तुला कळणार आहे का? का नाही करणार? बोल ना. मिसेस खानविलकर बिझनेस मॅटर आहे. हा तुझा त्याच्याशी काही संबंध नाही आणि तुझी मुलगी सांभाळायला समर्थ आहे. अच्छा बिझनेस आहे का? काय चाललंय मिस्टर काळे? हा खानविलकर फिटनेस ग्रुपचे शेअर्स एका दिवसात 30% ड्रॉप झालेत. आणि हे कशामुळे? हे तुम्ही मला सांगायला नको का? तर व्हीएम फूडचे शेअर्स एका दिवसात वाढलेत. काय ते मैथिलीने जादू केली का एका दिवसात? आणि तुम्ही काय करताय? तुम्हाला कळलं नाही? तुम्ही काय झोपला होतात?
ती मोठ्याने बोलतेय. त्यांची लायकीच ती आहे. बरं बरं, खाऊन घे आधी. तुम्ही नाही. आय नीड अन एक्सप्लेनेशन. बरं आधी खाऊन घे. नो मिस्टर काळे, यू आर फायर्ड. खाऊन घे. मला भूक नाहीये मिसेस खानविलकर, मला भूक नाहीये, माझं डोकं फिरलंय. हे बघ, अन्नावर असा रागराग करायचा नाही. हा, आणि बिझनेस मध्ये नफा तोटा हे होतच. घे, खाऊन घे. घे. तायडे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. माफी मागायची. माफी माग. अन्नाचा अपमान करणाऱ्याला भोगावं लागतं. खानविलकर, माझं डोकं फिरलेलं आहे. हा, या फालतू गोष्टी घेऊन बसू नकोस. अँड जस्ट लीव्ह मी अलोन. एकटीला सोड मला. आज तू या अन्नाचा अपमान केलायस ना, एक ना एक दिवस तुला ह्याची किंमत कळेल. सो इज दॅट क्लिअर? येस मॅम. आणि आपल्या प्रोडक्ट्सचे सगळे रिव्ह्यूज खूप छान आहेत. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. पीपल आर लव्हिंग इट. डिमांड वाढली आहे. सो दॅट्स ग्रेट. अँड ऑफकोर्स क्रेडिट गोज टू व्हॉट? लक्ष कुठे तुझं? आर यू लिसनिंग? ऑफकोर्स. एंटायर क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू. आणि आय थिंक दिस इज द राईट अपॉर्च्युनिटी. आपल्याला नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायला हवेत. सो त्याबद्दल काही आयडियाज असतील तर डू लेट मी नो. येस मॅम. मी आणि अवनी आम्ही एकत्र विचार करतो आणि बेस्ट एकदम सुपर आयडिया तुमच्याकडे घेऊन येतो. हो हो ना बायको. येतो. ओके. बघितलंस, मी चॅलेंज जिंकलोय. कसं? स्वीटू मोहितच्या घरी राहायला गेलीये. त्यांचा सुखाने संसार सुरू झाला. आणि मी तुला म्हटलं होतं ना, मी असं वागलं नाही, स्वीटू माझ्यापासून दूर जाईल. त्याचा फायदाच झाला ना. आता बघ ना, त्यांचं इक्वेशन किती बदललं एकमेकांबरोबरच. राईट? एक मिनिट, तू का असतीस? नाही. तुला हे ऍक्सेप्ट होत नाहीये का? लंच आवर झालाय. चल चल लंच करूया. लेट्स गो. मग बोल काय हवंय? बेट जिंकलास ना तू. ओम, तिचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय की नाही मला माहिती नाही, पण मला एक खरं सांग, तिला असं स्वतःपासून दूर ढकलून तू सुखी आहेस का रे? ती सुखी आहे तर मी सुखी आहे. बरोबर. आणि ती खरंच खूप सुखी आहे नाही का? बघ ना, बघ किती आनंदात आहे. आनंद असा चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय नाही का? अरे चला, लंच आवर होऊन गेला. जेवायचं नाही का? भूक नाही लागली वाटतं. विशाल, टेबल अरेंज कर लवकर. पटकन जेवून घेऊया, मग परत कामाला सुरुवात करूया. अरे वा, काय मस्त भाजी दिली ह्या जायली. अगं बस पटकन. हो. माझा डबा रिकामा कसं काय? बायको, आज डब्यात आईने हवा भरून दिली.
पोटभर खा. तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवते. तुम्ही जेवून घ्या. का? नाही, मी नंतर बसेन जेवायला. मला तसंही आत्ता भूक नाही आणि एक काम राहिलंय. तुम्ही सुरू करा. सगळ्यांनाच कामं करायचे, आता जेवून घे पटकन, मग कामाला सुरुवात करूया. नाही, माझं लक्ष नाही लागणार जेवणात म्हणून. तुम्ही सुरू करा. खरंच मी नंतर बसते. बायको, अगं ये ना लवकर. काय मस्त भाजी केली आईने माझ्या. ये लवकर ये जेवायला. अगं ये. तुमचं होऊ दे, तुम्ही सुरू करा. बायको, ए बायको, काय झालं ग? तू जेवत का नाही आहेस? हा, चल जेवून घे. डबा. अरे बापरे, हे काय? डबा भरायला विसरली वाटतं आई. तुमचा डबा भरलेला होता ना? हो, माझा डबा भरला होता. तिला काय ना बिचारीला असं वाटलं असेल की तू बारीक व्हावं म्हणून तिने तुला डबाच भरून पाठवला नसेल. असो, तिला काही वाटो. मला असं वाटतं की तू काहीतरी खाऊन घ्यावं. मी तुझ्यासाठी काहीतरी सँडविच वगैरे आणू का? माझ्या आईला ना मी फक्त पाणी पिऊन झोपताना बघितलंय. तिच्यातली ताकद माझ्यात पण आहे. मी राहू शकते अशी. तुझ्या आईचं सोड, तिचं काय सांगू नको मला. हा, घरात खायला दाणा नसेल तर माणूस पाणी पिऊनच झोपणार. ते साळवींचं काय सांगू नकोस मला. परबांचं तसं नाहीये. तुमच्या आईने माझा डबा नाही ना भरला म्हणजे त्यांना असं वाटत असेल की मी आज उपाशी राहावं. मी काही खाऊ नये. ठीक आहे, मी राहीन उपाशी, पण मी खोटं नाही वागणार. हे बघ, माझ्या आईचं नाव नको घेऊ. तू तुझ्या मनाने उपाशी राहतेस. मी तुला 100 वेळा विचारलं की तुला काहीतरी खायला आणून देऊ का, तू नाहीच म्हणतेस. बाकी बघ तुझं तू. मला एक फाईल हवी, मी येते. क्लायंटनी जे चेंजेस सांगितलेत ना, ते सगळे चेंजेस लवकर करून दे. काय ग, काय झालं तुला? बरं वाटत नाही? बस इकडे. नाही, मी ठीक आहे. ये हळू बस. पाणी दे ग तिला. काय झालं? ये बस. काय झालं? पाणी घे. तुला चक्कर आली का? अशी कशी अचानक? काय झालं? मी ठीक आहे आता. बरोबर आहे, सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू. उपाशी आहेस म्हणून चक्कर आली. नाही, डबा आणती जाऊ. नाही, प्लीज प्लीज. काय प्लीज? तू जेवून घे आत्ताच्या आता. बस. नाही, मला प्लेट घेऊन ये. जेवून घे, तुला बरं वाटेल. काळजी घेता येत नाही स्वतःची स्वतःला. रिकामा कसं काय? नाही, मी भरायला विसरले सकाळी घाई. ते आवरताना राहून गेलं. आपली नाही, मी ठीक आहे. आपण काम सुरू करूया परत. ठीक आहे बाई. काय ग? बस. बायको, काय ग? बरं वाटतंय का? ठीक. हे काय केलंयस तू? तिला इतका आनंद दिलायस ना की त्या आनंदात ती स्वतःचा डबा भरायचा विसरून गेली. आणि तरी सुद्धा तुला असं वाटतंय किती खुश आहे ती, सुखात आहे.
आलोच. एक सँडविच द्या ना. सर तुमचं सँडविच. थँक्यू. हो सर तुमचे सुट्टे पैसे सर. मैथिली ऐक ना, स्वीटूला दे ना. तू आणलंयस ना, मग तूच दे. ती माझ्याकडून घेणार नाही म्हणून मी तुला देतोय. प्लीज प्लीज दे ना, प्लीज. देते. पण ओम एक सजेस्ट करू, त्यापुढे ना स्वतःची मदत सगळ्यात आधी कर, म्हणजे इतर सगळेच सुखी होतील. अवनीला आत पाठव. ठीक आहे, मी जातो. थँक्स. मला बोलवलं? हो, ये. युजलेस. बस आणि हे खाऊन घे. मला नकोय. तुम्हाला सगळ्यांना असं का वाटतंय की म्हणजे मला चक्कर आली आहे साधी तर मी उपाशी आहे? झालं बोलून, आता खाऊन घे. आपण इथे काम करायला येतोय ना, मग काम करूया. मी येते. एक मिनिट अवनी, खूप भूक लागली का तुला? नाही, मला भूक नाही लागली. हो, मग इथे या ऑफिसचं बॉस कोण आहे हे विसरलीस का तू? इथे मी जे काम सांगीन ते झालंच पाहिजे. आणि आता तुझं काम फक्त एवढंच आहे, इथे शांतपणे बसायचं आणि हे सँडविच संपायचं. आणखीन चिडायला लावू नकोस मला. बस. अवनी, तुझा डबा भरायला तू विसरली नाहीयेस हे मला नक्की माहितीये. मग नक्की काय झालं? तुझ्या मनात, तुझ्या आयुष्यात काय चाललंय हे मला नाही माहिती, कारण तू मला कधी सांगितलंच नाहीस ग. मे बी मी तुला इतकी जवळची वाटत नसेल, इतकी आपलीशी वाटत नसेल. पण तुला एक सांगू, तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. म्हणून सांगते, तुला कधीही काहीही बोलावंसं वाटलं तर मी आहे.